इचलकरंजी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्टेशन रोडवरील पुतळा परिसरात मोठी गर्दी उसळली। यावेळी झालेल्या किरकोळ धक्काबुक्कीचं रूपांतर हाणामारीत झालं। यावेळी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यावर दगडफेक करण्यात आली। यात पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम हुसेन गजबर साब संधी यांच्यासह एकूण 4 जखमी झाले। त्यात पोलीस संधी यांना गंभीर दुखापत झाली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कृष्णा श्रावण कटारे, अमोल श्रावण कटारे, सिद्धार्थ नागेश विधाते, सूरज नागेश विधाते, ओंकार विधाते, साहिल प्रदीप देठे, आनंदा लक्ष्मण साठे, बादल परेश डोडमणी सर्व राहणारे इचलकरंजी व इतर अनोळखी 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, पोलिसांवर हल्ला करणे व दुखापत करणे अशा गंभीर आरोपांचा समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक 13 रोजी रात्रीपासूनच स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। मध्यरात्रीनंतर सुमारे 12:15 वाजण्याच्या सुमारास नागरिक मोठ्या संख्येनं अभिवादनासाठी जमले होते। यावेळी काही जण नाचत असल्यानं गर्दीत धक्काबुक्की झाली आणि वाद वाढत गेला आणि 2 गट आमनेसामने आले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंदोबस्तावरील पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम संधी व होमगार्ड यांनी हस्तक्षेप केला। मात्र जमाव आक्रमक झाल्यानं वाद अधिकच चिघळला। याचवेळी संशयित अमोल कटारे आणि पोलीस कॉन्स्टेबल संधी यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केलं। या झटापटीत साहिल देठे, आनंद साठे व बादल डोडमणी हे देखील जखमी झाले। घटनेनंतर बंदोबस्तावरील इतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटाला पांगवलं व परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान जयंतीनिमित्त शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं विविध ठिकाणी कडक बंदोबस्त व पेट्रोलिंग बंदोबस्त वाढवलाय। पोलिसांवर जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय। पोलिसांवर हल्ला हा पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त होतोय। संशयितांना यापूर्वी चोरीच्या गंभीर गुन्ह्यांप्रकरणी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं होतं। याचाच राग मनात धरून किरकोळ धक्काबुक्की सुरू असतानाच अचानक हेतुपुरस्सर दगडफेक करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे। त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला आहे। मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून चंदुलाल फकीर।